वाळवा शिराळ्यात भाजपाचे निष्ठावंत नेते अडगळीत, तर नव्यानं प्रवेश करणाऱ्यांना सन्मानाची वागणूक. वाळवा शिराळा मतदारसंघात भाजपाच्या राजकारणात नव्यानं पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना अधिक महत्त्व दिलं जात असून अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचं बोललं जात आहे. अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवलं आणि त्यानंतर पक्षात नव्यानं आलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि सन्मानाची वागणूक मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे अनेक वर्ष पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षात काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपेक्षित सन्मान होत नसल्याची भावना व्यक्त करण्यात येते आहे. विक्रमभाऊ पाटील, भास्कर पाटोळे, संपतराव मोरे, बजरंग माने, डॉक्टर सतीश पापट, राजाराम गरुड आणि डॉक्टर योगेश लाड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष भाजपाची धुरा सांभाळत पक्षवाढीसाठी काम केलं. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांचे योगदान मागे पडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाळवा शिराळा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राजकीय रणनीती आखल्या. जयंत पाटील यांच्या समर्थकांपैकी अनेकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्नही झाले आणि या बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ईश्वरपूर.